बातमी आहे बीडमधून। बीडमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळलेल्या आहेत आणि या पावसामुळे बीडमधून जाणाऱ्या कल्याण विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचलंय। साचलेल्या पाण्यातून वाहनं काढताना चालकांना मोठी कसरत करावी लागते। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। लालाय तर बीड जिल्ह्यातही तुरळक पावसाला सुरुवात झालेली आहे। मात्र तोडक्यात पडलेल्या पावसामध्ये बीड जिल्ह्यामध्ये अक्षरशः अशी दैना रस्त्याची झाल्याची आपल्याला पाहायला मिळते। मी आहे सिरस देवी या गावामध्ये, ज्या गावातून राष्ट्रीय महामार्ग जातो, कल्याण विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग जातो आणि याच महामार्गामध्ये तुरळक पावसामुळे अशा पद्धतीने रस्त्यावरती खड्डे झाले आहेत आणि पाणी साचलेलं आहे। त्यामुळे वाहनधारकांना जे आहे जीव मुठी धरून वाहन चालवण्याची वेळ आलेली आहे। दुचाकी स्वार जे आहेत कुठलाही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून पोलीस प्रशासनाने अशा पद्धतीने बॅरिकेड्स लावलेले आहेत आणि ज्या ठिकाणी खड्डे आहेत त्या ठिकाणी बॅरिकेड्स लावलेले आहेत। त्यामुळे आता इथून जे वाहतूक जे ये जा करणारी ज्या वाहनं आहेत त्यांना मात्र मोठी कसरत करताना आपल्याला पाहायला मिळते। प्रशासनाकडनं मान्सूनपूर्व कसलंही नियोजन नसल्याचं पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातल्या या इथल्या विदारक परिस्थितीनं आता समोर येते। एकंदरीत पाहता तुरळक पाऊस जरी पडला तरी मोठ्या पावसाची अद्यापही मोठी गरज आहे असं म्हणलं तरी आता वावगं वाटणार नाही। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, सिरस देवी।